इथं चाकू बंदूक त्या सगळ्या गोष्टी घेऊन चोर येतात आणि आमच्या समोर डिझेल काढतात, असं टोलवाल्यांचं पण म्हणणं आहे. ते हत्यार असं बरोबर. काय नाही करू शकतात. पोलिसांची मदत काय होती का? येतात राऊंड अपला पण ते पळून जातात नंतर. मी कितीतरी वेळा पोलीस स्टेशनला गेलेलो आहे, पण पोलिसवाले कंप्लेंट सुद्धा घेत नाहीत. मी संतोष सानप. हा बघा समोर दिसतो तो हा एक खारघरचा टोल नाका, कोपरा गाव. इथे रात्री ही माझी गाडी आहे, गाडी दाखवा. सिमेंटची गाडी माझी आहे. ही गाडी रात्री 12:30 वाजता टोल नाक्यावर आली असताना काहीतरी कारणाने फास्टॅगचा ब्लॅकलिस्ट झाला. ब्लॅकलिस्ट झाल्यावर टोलवाल्याने त्याची चाबी घेतली ड्रायव्हरची. ड्रायव्हरला सांगितलं तिथं गाडी साईडला लाव, जेव्हा तुझं फास्टॅग चालू होईल तेव्हा आम्ही चाबी देऊ. आणि नंतर टोलवाल्यांच्या समोर गाडीचं डिझेल चोरी झालंय. इथं एवढे कॅमेरे लागलेले आहेत आणि टोलवाल्यांचं म्हणणं आहे की इथं दररोज चोरी होती, दररोज. पोलीस प्रशासन काय करतंय हे टोलवाल्यांना पण माहिती नाही. त्यांचं म्हणणं आहे इथं रोज चोरी होती. इथं चाकू बंदूक त्या सगळ्या गोष्टी घेऊन चोर येतात आणि आमच्या समोर डिझेल काढतात, असं टोल